आजच्या या बैठकीमध्ये 5-6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. जे महाराष्ट्रातील प्रश्न आहेत, ओव्हरऑल आजच्या बैठकीमध्ये हे डिस्कशन मध्ये आलं की सध्याचे जी राजकीय परिस्थिती आहे, कारण विरोधक नावाची गोष्टच महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवायची नाही असं सरकारचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षांची फोडतोड करणे किंवा ईडी किंवा इतर काही असे बंधू महाराजांचे प्रकरण बाहेर काढून त्यांना ब्लॅकमेलिंग किंवा असे खेळ खेळणे हे असंविधानिक मार्गाचा वापर करत इथे सत्ताधारी बसलेले आहेत. आणि इतर काही अजून मुद्दे जे मुद्दे महत्वाचे महाराष्ट्रासाठी नाहीत, परंतु सरकारचे अपयश लपवण्यासाठी काही मुद्दे जाणून बुजून उकरून काढणे, मसालेदार बनवणे आणि काही फेक नॅरेटिव्ह निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याच अनुषंगाने जर आपण बघितलं असं सध्या जे काही धर्मांतरणाचा कायदा आणलेला आहे, नाव जरी फडणवीसांनी त्याला धार्मिक स्वातंत्र्याचं दिलं असलं तरी त्याचा मागे उद्देश हाच आहे की जे काही फेक नॅरेटिव्ह क्रिएट करून किंवा बहुसंख्याकांमध्ये जे आहे भीतीचं वातावरण निर्माण करून आपलं राजकीय जे काही साध्य करायचं उद्दिष्ट ते करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याच अनुषंगाने सध्या जे कळीचा मुद्दा आहे तो शक्तीपीठ मार्गाचा जो काही महामार्गाचा जो प्रकल्प सरकारने पुढे आणलेला आहे ते महाराष्ट्राची मागणी नव्हती तर सरकारची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने अधिग्रहण करत आहे व त्या व्यतिरिक्त जो काही त्यांनी 1 लाख करोडचा जो काही बजेट अंदाजे सांगितलेला आहे त्या माध्यमातून सरकार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्या माध्यमातून पक्ष आणि भ्रष्टाचाराचे जे काही आरोप होत आहेत आणि त्यात सत्यता आहे. आणि ह्या समितीमध्ये या बैठकीमध्ये या संदर्भात आम्ही जो ठराव पास केलेला आहे, शक्तीपीठ महामार्गाच्या नावाने जे सक्तीचे जमीन अधिग्रहण ते थांबवावे व इतर अनियंत्रित विकास प्रकल्पांच्या नावाने ही लूट थांबवावी असं या म्हणजे समितीने आज ठराव पास केलेला आहे. दुसरं आहे अशोक खरात यांचं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये फार गुंतागुंतीचे गोष्टी आहेत. कारण याच्यामध्ये आमचे दिवंगत जे काही उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांच्या देखील घात अपघाताचा जो प्रयत्न झालेला आहे किंवा शंका व्यक्त केलेली आहे आणि याच्यात खरात जे काही यांचं प्रकरण आलेलं आहे त्यांच्याशी संबंध पुढे येत आहेत. त्या व्यतिरिक्त मंत्रीपदे मिळवण्यासाठी किंवा महायुतीच्या काही महत्वाच्या बैठका खरात यांच्या ठिकाणी झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस असू दे किंवा उपमुख्यमंत्री शिंदे असू दे यांची 1.5-2 तास खरात यांच्या संदर्भात कोणते कॉल होत होते हा प्रश्न महाराष्ट्रातील पडलेला आहे की नेमकं खरात काय रोल प्ले करत होते. आज जरी त्यांच्या बंधुगिरीचं व इतर काही अलिगेशन्स पुढे येतात परंतु त्यामागचे जे खरं कारण आहे ते पुढे येणं महत्वाचं आहे. खरात प्रकरणातील नेमकी सत्यता बाहेर यावी व त्यातील राजकीय दलालीचे जे प्रकरण उघडीत यावे व अजित पवार यांच्याशी घात अपघाताशी काही सहसंबंध आहेत का याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमच्या राज्य बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर धार्मिक जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती होणारे हल्ले ओव्हरऑल जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये 2024 पासून सलग हिंदू मुस्लिमची प्रकरण जी आहेत ना 4836 प्रकरण घडलेले आहेत 2024 पासून या 2 वर्षांमध्ये. आणि याच्यामध्ये 170 घटना आहेत ज्याच्यामध्ये गंभीर हल्ले, दुखापती व मृत्यूचे समोर आलेले आहेत. या सर्व जे काही घटना आहेत याच्यामध्ये मशिदीची विटंबना, चर्चची विटंबना, त्यानंतर बौद्ध विहाराची विटंबना असे सर्व प्रकार वाढत आहेत. तुम्ही बघत असाल की मंत्रिपदावरती असलेले जे काही मंत्री आहेत किंवा जे काही द्वेषपूर्ण असे भाषण करतायत यांना पूर्णपणे सरकारचा पाठिंबा आहे. आम्ही तर म्हणू हे की सरकार पुरस्कृत हे सगळं हेट स्पीच, हेट क्राईमचं सगळे नेरेटिव्ह चालू आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्वास्थ्य खराब होत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील जे काही हेट क्राईमचे घटना आहेत याच्यावरती पोलीस देखील कारवाई करताना आढळून येत नाही. अल्पसंख्याक राजकीय दृष्ट्या व लोकसंख्येच्या दृष्टीने अल्पसंख्याक असल्यामुळे त्या समाजाला तुम्ही वेठीस धरत आहात. त्यांच्या संदर्भात तुम्ही फेक नॅरेटिव्ह पसरवताय. लँड जिहाद, नंतर काय ते अजून लव्ह जिहाद, कुठं अजून फ्रूट जिहाद, केमिकल जिहाद, जे येईल ते करतायत. बरं हे जे सांगणारे लोक आहेत ते पण काय क्रेडिबल नाहीत.
असे लोक जे आहेत ना, खास भाजपाला जे आवश्यक असं ध्रुवीकरणाचं जे वातावरण असतं ते निर्मित करण्यासाठी असे पोचलेले काही भाजपाचे अनधिकृत नाही म्हणतो ते अधिकृत भोंगे आहेत, ज्यांच्यावरती भाजपा देखील कारवाई करण्यास किंवा पोलीस प्रशासन पुढे येत नाहीये. आणि त्याच पद्धतीने सकल हिंदूच्या नावाने समाज माध्यमावरती सकल हिंदू समाजाच्या नावावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक पेज बनवण्यात येतं आणि त्या पेज मध्ये जर तुम्ही बघितलं फक्त आणि फक्त एखादी घटना जर घडली असेल ते तोडून मोडून दिशाभूल करून फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला, जो अल्पसंख्याक आहे, जो इथला विकर सेक्शन आहे, त्याला टार्गेट करण्याचं सुनियोजित पद्धतीने कारस्थान चालू आहे आणि हे सगळं सर्व सरकारच्या देखरेखीमध्ये चालू आहे. परंतु अशी परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सुनियोजित पद्धतीने जर का एखाद्या समाजाला तुम्ही वेठी धरणार असाल, त्याचं अपराधीकरण करणार असाल, हे महाराष्ट्राच्या सामाजिक स्वस्थाला घातक असं वातावरण निर्माण होत आहे. या संदर्भात आमच्या SWC ने राज्य कार्यकारी बैठकीने सांगितलं आहे की सरकारने हे त्वरित पद्धतीने अशा पेजेसवरती जे समाजाला तोडण्याचं ते निर्माणचं काम करत आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे चालेल PCSचं प्रकरण असू दे किंवा इतर काही प्रकरण आहेत, आम्हाला याबद्दल म्हणायचं आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, परंतु अपराधाचं किंवा गुन्हेगाराचं धर्म बघून त्या पूर्ण समाजाला टार्गेट करण्याचं काम बंद व्हायला पाहिजे आणि सरकारने देखील अशा संदर्भात जे काही योग्य ती पावले उचलायला पाहिजेत. त्या व्यतिरिक्त महिला सुरक्षा संदर्भात भाजपा सरकार जरी म्हणत असेल की जे काही फेक पद्धतीने ते सांगते की विरोधक जे आहे महिला रिझर्वेशनला त्यांचा विरोध आहे, परंतु याच ह्याच्यामध्ये बघत आहात की नसरापूरमध्ये ज्या पद्धतीने पुण्यामध्ये घटना घडलेली आहे, एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालं, हे रोज उठूनचे प्रकरण आहेत. सरकार फक्त भाषण करत आहे, या व्यतिरिक्त काही ठोस असे पावले उचलताना दिसत नाहीये. या संदर्भात देखील कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात कायदे होणं आवश्यक आहे. ऑलरेडी कायदे आहेत परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. गुन्हेगारांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली नाहीये. महिलांवरती अत्याचार जे आहेत वाढलेले आहेत. मी काही आकडेवारी आपल्या समोर ठेवू इच्छितो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मागील 5 वर्षांमध्ये मग ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली लैंगिक मागील महायुतीच्या दुसऱ्या टर्म सुरू झाल्यापासून जर तुम्ही बघितलं महिलांवरती दाखल झालेल्या अत्याचारांची गुन्ह्यांची एकूण संख्या 46,459 आहे. त्यापासून हे सत्ता बनलेली आहे. त्यात लैंगिक हिंसा, बलात्कार, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, अपहरण, विनयभंग अशा घटनांचा समावेश आहे. यातील 22,578 गुन्हे हे फक्त बलात्काराशी संबंधित आहेत. म्हणजेच लैंगिक हिंसाचाराच्या एकूण घटनांपैकी अर्ध्याहून जास्त भागात थेट अल्पवयीन मुलींवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. मागील 2 वर्षांमध्ये प्रत्येकी 4,000 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार झालेले आहेत. एकूणच 2 वर्षांमध्ये सुमारे 8,000 पेक्षा जास्त मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले. म्हणजे ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणतो, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र म्हणतो, या महाराष्ट्राची गय या सरकार आल्यापासून गायपट्ट्यासारखी झालेली आहे. कानून व्यवस्था जे म्हणतो आपण लॉ अँड ऑर्डर ते पूर्ण डगमळीस आलेली आहे. या सर्व मुद्द्यांवरती आज चर्चा झालेली आहे. या अनुषंगाने SDPI येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही आंदोलन देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आयोगाचे जे हे काही मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ याचं करप्शन पूर्णतः समोर आलं होतं. मंत्री महोदयांनी त्याच्या संदर्भात एक्नॉलेज देखील केलं होतं की हा असं काही गैरप्रकार व भ्रष्टाचार झालेला आहे. मंत्री बदलले गेले पण अजून देखील हे भ्रष्टाचार चालू आहेत. गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या लोकांचं घर संपत्ती मॉर्गेज करून घेतलेलं आहे परंतु त्यांना लोनची अमाऊंट भेटली नाही, परंतु मागच्या काही महिन्यामध्ये सरकारमधले जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना अल्पसंख्याकचं जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून कर्ज देण्यात आलं.
त्यांना रक्कम भेटली, परंतु आज देखील हजारो अल्पसंख्याक समाजाचे तरुण गेल्या 2 वर्षापासून बोजा चढवून देखील त्यांना रक्कम भेटलेली नाही. या संदर्भात एसडीपीआय लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत. या सर्व मुद्द्यावरती आज चर्चा झाली. Now and press the bell icon. Never miss an update.